चला व्ही ऍव्हरेज साठी आपण भरपूर केस बघितलं. डी दिला, टी दिला, डी व्ही दिला, डी आणि व्ही दिला, डी टी दिला, डी आणि व्ही आणि टी दिला. त्याच्यावरून काढता आले. स्पेशल केस मध्ये गेलो. स्पेशल केस मध्ये काय बघितलं आपण? इक्वल टाइम बघितलं. त्याच्यामध्ये काय वेगळं काय झालं नाही. सगळ्यांची काय केलं आपण? सरळ सरळ ऍडिशन, जेवढी क्वांटिटी असते तेवढ्याने काय केलं आपण? डिवाइड केला. मग ते 1 आर येऊ द्या नाही तर 5 आर येऊ द्या, काय फरक पडणार आहे का? फक्त आपल्याला कशासाठी असतात ते? इक्वल टाइम इंटरव्हल दाखवण्यासाठी. आता आपण बघणार आहे इक्वल डिस्टन्स. काय बघणार आहे आपण आता? इक्वल डिस्टन्स. आणि हा सर्वात महत्वाचा तुमचा फॉर्म्युला बनतो इथं इक्वल डिस्टन्सचा. बघा व्ही ऍव्हरेज काढायचं आपल्याला. व्ही ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय? व्ही ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय? D1 प्लस D2 डिवाइड बाय काय? T1 प्लस T2. बरोबर की नाही? आता मला सांगा डिस्टन्स कसं दिलं त्यांनी? इक्वल दिलंय. म्हणून काय म्हटलं? D इज काय? V इंटू टी ना. D इज काय? V इंटू टी. मला काढायचं टाइम. टाइम इज काय? D बाय V. टाइम इज काय? D बाय V. मी म्हटलं T1 काढायचं तर काय लिहिणार? D बाय V1. T2 काढायचं तर काय लिहिणार? D बाय V2. T3 काढायचं तर काय लिहिणार? D बाय V3. असं लिहिणार ना. बस बघा मग आता D1 ची काय लिहिणार? D प्लस D. T1 ची काय लिहिणार? D बाय V1 प्लस D बाय V2. काय डाऊट आहे? काय करता येईल आपल्याला? D प्लस D किती होणार आहे? 2D. काय कॉमन काढून घेता येईल? D कॉमन काढून काय उरलं तुमचं? 1 अपॉन V1 प्लस 1 अपॉन V2. D गेट कॅन्सल. काय उरलं तुमचं? 2 अपॉन 1 अपॉन V1 प्लस 1 अपॉन V2. हे काय भेटलं मला? V ऍव्हरेज. हा एक फॉर्म्युला विचारला गेला आता पण PYQ एकदा येऊन गेलेला. फक्त फॉर्म्युला डायरेक्ट. व्ही ऍव्हरेज काय? 2 टाइम्स ऑफ 2 अपॉन 1 अपॉन V1 प्लस 1 अपॉन V2. काय डाऊट आहे? दुसरा याच्यामधूनच 1 अपॉन व्ही ऍव्हरेजचाच फॉर्म्युला. व्ही ऍव्हरेजचाच फॉर्म्युला काढतो आपण. व्ही ऍव्हरेजचा इथं काय केलं मी? 2 जसं तसं ठेवला. पण खाली काय केलं? खाली काय होणार आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. म्हणजेच काय होऊन जाईल? V1 प्लस V2 डिवाइड बाय काय? V1 इंटू V2 असं होईल ना. V1 इंटू V2 डिनॉमिनेटर न्यूमरेटर निघून जाईल. म्हणजेच व्ही ऍव्हरेजचा नवीन एक फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. तो आहे तुमचा 2 टाइम्स ऑफ V1 V2 डिवाइड बाय V1 प्लस V2. नाही कळालं? समजला? हा मोस्ट आहे फॉर्म्युला आहे. हा एक फॉर्म्युला आपण बघितला. हा एक फॉर्म्युला बघितला. एक क्वांटिटी बघितला, 2 साठी. सिमिलर क्वांटिटी बघायचं आता आपण 3 क्वांटिटी साठी बघायचं. चला बरं तोच व्ही ऍव्हरेज. व्ही ऍव्हरेज काय? D1 प्लस D2 प्लस D3 डिवाइड बाय दिसतंय का ते? T1 प्लस T2 प्लस T3. चला D1 तर D चे मग काय लिहिणार? D प्लस D डिवाइड बाय T1 काय लिहिणार आहे? D बाय V1 D बाय V2 प्लस D बाय V3. म्हणजे किती होऊन जाईल? 3D. D कॉमन काढून घेता येईल. 1 अपॉन V1 प्लस 1 अपॉन V2 प्लस 1 अपॉन D गेट कॅन्सल. काय भेटलं आपल्याला? 3 अपॉन 1 अपॉन V1 प्लस 1 अपॉन V2 प्लस 1 अपॉन V3. हे काय भेटलं मला? V ऍव्हरेज. काय डाऊट आहे? समजलं? हाच फॉर्म्युला भेटला. पुढे गेला हा वाला भेटला. 2 टाइम्स ऑफ 2 अपॉन त्याच्याऐवजी काय आलं? 3. कावर 3 वेळा आला. तर 4 वाला असं काय लिहिलं असतं? 4. आणि काल काय लिहिलं असतं? 1 अपॉन V1 प्लस 1 अपॉन V2 प्लस 1 अपॉन V3 प्लस 1 अपॉन V4 लावला असता. आता जर फर्दर सिम्प्लिफिकेशन केलं यासाठी असं तर काय होणार बघा? व्ही ऍव्हरेज जसं इथं काय लिहिलं 2 तसं इथं काय लिहिणार? 3. V1 लिहिला, V2 लिहिला, आता काय लिहिणार? V3. हे लॉजिक कळालं? V1 V2 V3 लिहिला. आता जसं इथं V1 आणि V2 आहे सिंगल आहे पण इथं डबल येतील. म्हणजे V1 V2 प्लस V2 V3 प्लस V3 V1. लक्षात ठेवायचं तर असं जरी केलं तर डिनोमिनेटर काय करून घ्या? कॉमन करून घ्या. वरचे जे ऍडिशन डिनोमिनेटर वरती निघून जाईल. असं लक्षात ठेवण्यापेक्षा असं लक्षात ठेवलं तुम्हाला कम्फर्टेबल. काय डाऊट आहे? पण याच्यामध्ये शोधायचं का आपल्याला? इक्वल इंटरव्हल आहे का नाही. जर इक्वल इंटरव्हल असेल तर आपल्याला काही गोष्टी करता येतात. बघायचा तो क्वेश्चन बघा. मग इफ फर्स्ट हाफ डिस्टन्स covers with 2
meter per second, and next half distance covers with 4 meter per second. Then V average. पहिला अर्धा, दुसरा अर्धा, अर्धा अर्धा एक कंप्लीट झाला. लॉजिक कळालं? अर्धा अर्धा काय झाला? कंप्लीट झाला. म्हणजे इक्वल डिस्टन्स दिसतं ना आपल्याला. अर्धा अर्धा, हा अर्धा आहे, आपण काय अर्धा आहे. हा, तर काय झालं तुमचे एक कंप्लीट होणार, अर्धा अर्धा म्हणजे सेम डिस्टन्स आहे. सेम डिस्टन्स असेल तर व्ही ॲव्हरेजचा फॉर्म्युला आपल्यासाठी काय? व्ही ॲव्हरेज बरोबर काय? 2 times of V1 V2 upon V1 plus V2. 2 times of V1 किती आहे? 2, V2 किती आहे? 4, 2 plus 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 डिवाइड बाय 6, 6 1 12, 7 दुने 12, उरले किती? 4, 6 9 54, 6 6 24, 6 35, 6 6 36, उरले किती? 4. तेच चालू जाईल. मग मी त्याला 6 7 करून घेतला आणि मीटर पर सेकंड करून. काय डाऊट आहे? समजलं का? बघा अजून, if first one third distance is covers with 4 meter per second, next one third distance covers with 3 meter per second, and remaining distance म्हणतो आता, remaining distance with 2 meter per second. Then V average. आता काय म्हटलं त्यांनी? असं म्हटलं त्यांनी, पहिला 1/3 आहे, दुसरा पण किती आहे? 1/3 आहे, रिमेनिंग बोलला इथं शब्द काय आलेला आहे? रिमेनिंग किती उरलाय? आता साधी गोष्ट आहे, मी जर म्हटलं टोटल डिस्टन्स किती आहे? डी. टोटल डिस्टन्स किती? डी ना. इथून इथपर्यंत किती अंतर आहे? डी ना. मग तुम्ही काय म्हणशाल? D/3 प्लस D/3 प्लस x म्हणा. हा जो आहे तो माहित नाही आपल्याला. मग किती होणार आहे? D/3 2D/3 शिफ्ट करा, डी गेट कॅन्सल, म्हणजे किती होऊन जाईल तो? 1/3. किती झाले? x12 पण किती झाले? 1/3. करा या सगळ्यांची सम करा. 3 3 3 3 डिनॉमिनेटर न्यूमरेटर बघा, 1 + 1 + 1 किती झाले? 3. 3 / 3 किती झाले? 1. कंप्लीट झालं. इथं कसं झालं कंप्लीट आणि इकडे कसं झालं? म्हणजे इक्वल डिस्टन्स आहे. 1/3 आलं ना, म्हणजे काय इक्वल डिस्टन्स आलं. इक्वल डिस्टन्स आलं तर आपल्या जवळ फॉर्म्युला आहे. कितीने गेलाय? 4. कितीने? 3. कितीने? 2. बरोबर की नाही? आपल्या जवळ फॉर्म्युला आहे. कोणता? व्ही ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे. काय? 3 times of 3 आहेत ना, मग 3 times of 3 into किती? 4 into किती? 3 into किती? 2 डिवाइड बाय किती करायचं? डिवाइड बाय 1 upon किती? 4 प्लस 1 upon किती? 3 प्लस 1 upon किती? 2. असं लक्षात ठेवणार आपण, असं सांगितलं मी. आता काय करता येईल आपल्याला? डिनॉमिनेटर किती करून घेता येईल? दिसतंय कितला पार्ट? डिनॉमिनेटर काय करून घ्या? किती झाले? 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 दुने 72, वरती किती झाला? 72 डिवाइड बाय काय? 1 डिवाइड बाय. चला डिनॉमिनेटर काय करून घेतले? 12. डिनॉमिनेटर काय करून घेतले? मला 12. डिनॉमिनेटर मी 12 केलं, म्हणजे याला काय केलं? 3 ने मल्टिप्लाय 3 ने डिवाइड. याला काय केलं? 3 ने मल्टिप्लाय 3 ने डिवाइड. याला काय? 4 ने मल्टिप्लाय 4 ने डिवाइड. याला काय? 6 ने मल्टिप्लाय 6 ने डिवाइड. कळतं ते? म्हणजे किती होणार आहे? म्हणजे होणार तुमचं किती? 3 प्लस किती? 4 प्लस किती? 6. काय डाऊट आहे? मग आता व्ही ॲव्हरेज काढायचं आपल्याला. व्ही ॲव्हरेज काढायचं. वरती किती? 72 आहे इंटू हा भाऊ किती? डिनॉमिनेटर न्यूमरेटरला लिहून गेला 12 डिवाइड बाय किती? 6 4 10, 10 3 13. बाकी कॅल्क्युलेशनचा पार्ट ते होऊन जाईल. काय डाऊट आहे? समजलंय? कॅल्क्युलेशन पार्ट येऊन जाईल ना. 72 × 12 डिवाइड बाय 13 करून घेशाल. लॉजिक कळालं? इक्वल डिस्टन्स आहे का नाही कसं ओळखायचंय? दिला. आता जसं इथं रिमेनिंग डिस्टन्स शब्द आला ना, इथं 1/3 आला का? 1/3 आपण शोधला. हा 1/3 आहे. पुढे जाऊन क्वेश्चन मध्ये ट्विस्टिंग असणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला कन्फ्युज करणार आहे.
पण आता सध्याच्या केसनुसार रिमेनिंगचा अर्थ कळला ना, रिमेनिंग डिस्टन्स कसं काढला आपण. चल मग आपण पटकन 2 क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ डायग्राम बेसिसवर. आता क्वेश्चन कसं येईल कळालं ना. मी म्हटलं इथं किती 10 मीटर पर सेकंद आहे आणि 16 मीटर, खूपच मोठं नको घ्यायला, 5 मीटर पर सेकंद आहे आणि 4 मीटर पर सेकंद आहे. 2 मीटर कव्हर केला, 2 मीटर कव्हर केला, म्हणजे इक्वल डिस्टन्स आहे. म्हणजेच काय, व्ही ऍव्हरेज काढायचं पटकन. 2 टाइम्स ऑफ V1 इंटू V2. V1 किती 4 गुणिले किती 5 डिवाइड बाय किती V1 प्लस V2 ना, 2 प्लस 2 म्हणजे किती 5 दुने 10, 10 गुणिले 4 डिवाइड बाय काय 4, 4 गेट कॅन्सल, किती 10 मीटर पर सेकंड. काय डाऊट? मी असं म्हटलं असता 4 मीटर आहे, 4 मीटर आहे, 8 मीटर पर सेकंद निघालाय आणि 10 मीटर पर सेकंद निघालाय. काढायचं का आपल्याला, व्ही ऍव्हरेजच काढायचं आहे. व्ही ऍव्हरेज बरोबर काय पटकन 2 टाइम्स ऑफ किती 8 इंटू किती 10 डिवाइड बाय किती 4 इंटू किती 4 प्लस 4 ना, म्हणजे किती होणार आहे 20 इंटू किती 8, 4 4 8, 8 8 गेट कॅन्सल, म्हणजे किती झालं 20 मीटर पर सेकंड. काय डाऊट आहे, समजलंय? बा 5 मीटर 5 मीटर 5 मीटर 10 मीटर पर सेकंद, 20 मीटर पर सेकंद आणि 30 मीटर पर सेकंद. 30 मीटर पर सेकंड इक्वल डिस्टन्स आहे, इक्वल डिस्टन्स आहे, काय बरं पडत नाही. व्ही ऍव्हरेज, व्ही ऍव्हरेज इज काय 3 टाइम्स ऑफ किती 10 20 30 डिवाइड बाय 1/10 प्लस 1/20 प्लस 1/30. कॉमन किती करून घेता येईल 60. कॉमन किती करून घेता येईल 60 ना, म्हणजे किती 6 ने मल्टिप्लाय 6 ने डिवाइड, 3 ने मल्टिप्लाय 3 ने डिवाइड, 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड, म्हणजे किती झालं तुमचं खाली वरती किती झालं 2 6 7 ने सॉरी 2 6 7 18 18 आणि किती 1 2 3 0 1 2 3 0. लॉजिक क्लिअर आहे. डिवाइड बाय किती 6 प्लस किती 3 प्लस किती 2 डिवाइड बाय किती 60. डिवाइडचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर, बाकी सगळं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, होऊन जाईल. ठीक आहे, सिंपल आहे.